इमारत चांगली बांधलेली आहे, काही भौतिक सुविधा अजून अपुरे आहेत, त्या देण्याचं त्यांचं आश्वासित आहे आम्हाला. आणि निश्चितच आमचा पट वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आता नवीन वास्तूमध्ये शाळा चांगली मिळाल्यामुळे सर्व शिक्षकांकडून आणि माझ्याकडून देखील जास्तीत जास्त शाळेची गुणवत्ता वाढवून सर्वे करून पट वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. जास्तीत जास्त उपक्रम घेण्याचा आमचा ध्यास राहील. आमची शाळा अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक 9 शिवमंदिर येथे भरत होती, परंतु आज आम्ही अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक 9 शिवगंगा येथे घेऊन आलेलो. आणि आजच आम्ही शाळा प्रवेश केलेला आहे. आणि आज साधारणतः विद्यार्थी ते शाळा त्यांनी बघितली, शिक्षकांनी देखील बघितली. आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमच्या विभागाचे केंद्र प्रमुख शशमा राठोड आणि विभागातले पालक यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शाळा प्रवेश केलेला आहे. आणि आमचे सर्व शिक्षक देखील उपस्थित होते. त्याचबरोबर या शाळेच्या कॉन्ट्रॅक्टर रोशनी शेख मॅडम, त्यांचे बंधू आणि अजय जाधव त्यांचे भाऊ हे उपस्थित होते. अशा पद्धतीने आज आम्ही या शाळेमध्ये शाळा प्रवेश केलेला आहे. इमारत तर तयार झालेले, काही कामं चालू आहेत. ग्रिल वगैरे बसवतात. पाण्याची सोय अजून उपलब्ध नाही. पाणी देतं असं त्यांनी सांगितलं. आम्ही शहर अभियंता तडवी यांशी संपर्क साधला होता, पाणी मिळून जाईल असं म्हणले ते. त्यानंतर वॉचमॅन नाही, स्वच्छतेसाठी त्याने आरोग्याचे अजून कर्मचारी दिलेले नाहीत. आम्ही प्रयत्न केले, अर्ज द्या आम्ही देतो असं आम्हाला सांगण्यात आलं, परंतु अद्याप तरी अजून कोणी आलेले नाही. आणि बाकीच्या सुविधा अजून मिळणं अपेक्षित आहेत आम्हाला. शाळेसाठी रस्ता आहे तो एकदम चिवट आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता तयार करतात असं सांगतात, पण अजून तयार झालेला नाही. आमची नवीन शाळा झालेली आहेत. आपण या शाळेमध्ये विविध उपक्रम घेणार आहोत. नगरपालिकेकडून भौतिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तर आपण या शाळेत मुलांना पाठवून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा असं त्यांना आवाहन केलेलं आहे.